3-4 महिने मी त्या कमिटीने अभ्यास केला. मी वाजपेयी साहेबांना रिपोर्ट पोहोचवून दिला आणि 15 दिवसानंतर लाल किल्ल्यावर देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी योजनेचं घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आज तुमच्या इथल्याही अनेक गावामध्ये रस्ते बनले ते या योजनेमुळे. या देशाच्या इतिहासामध्ये 6.5 लाख गावापैकी 4.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे. हे मी अभिमानाने सांगतो. का बरं काँग्रेसच्या काळात हे रस्ते झाले नाही? का त्यावेळी रस्ते खराब नव्हते? पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी 60 वर्ष सत्तेत होते. का नाही गावाचे रस्ते झाले? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अटल बिहारी वाजपेयींनी केली आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मागणीवर त्यांनी पॉझिटिव्हली समर्थन करून राम नाईक साहेबांना मला ब्राझीलमध्ये पाठवलं. मी ब्राझीलमध्ये गेलो. त्या ठिकाणी ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार झालं. पेट्रोलमध्ये 26% इथेनॉल टाकलं आणि त्या देशातला शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला, इंधनदाता झाला. ते बघितल्यावर मी ते सगळे फोटो काढले. आम्ही आल्यावर वाजपेयी साहेबांना रिपोर्ट केला आणि या देशाच्या इतिहासात शेतकऱ्याच्या हिताकरता पहिला निर्णय झाला की पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल ॲड करण्याचा निर्णय झाला. आणि त्यानंतर मोदींचं सरकार आलं आणि आमच्या सरकारने 20% इथेनॉल टाकण्याचा निर्णय केला. आणि आता याच्या पलीकडे जाऊन मी स्वतः ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. माझ्याकडे टोयोटोची इनोवा गाडी आहे, नागपूरला आहे, दिल्लीला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालते. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेजचा विचार केला तर पेट्रोलचा भाव फक्त 25 रुपये लिटर पडतो. जे लोक महागाईवर ओरडतात पेट्रोल डिझेलची महागाई वाढली, मी तुम्हाला सांगतो पुढल्या 3-4 वर्षाच्या आत तुमच्या गाड्या इथेनॉलवर चालतील. तुमच्या मोटरसायकल, स्कूटर, ऑटो रिक्षा या इथेनॉलवर चालतील आणि तुम्हाला 120 रुपयाच्या पेट्रोलच्या ऐवजी 30 ते 40 रुपये लिटरचा ॲव्हरेज पेट्रोलचा तुलनेत इथेनॉलचा मिळेल आणि महागाई कमी होईल. शेतकरी संतुष्ट होईल. तरुण माणसाच्या हाताला काम मिळेल आणि शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता बनेल. केवळ एवढ्यावर सरकार थांबलं नाही तर आमच्या सरकारने मक्यापासून इथेनॉल सुरू करायची परवानगी दिली. आता मला वसंत खंडेलवालजीचा भाचा भेटला. मी म्हणलं काय काम करतो? तो म्हणे मक्याचं ट्रेडिंग करतो. म्हटलं भाव किती आहे? म्हणे 2200 रुपये. साहेब म्हणे तुम्ही इथेनॉल सुरू केलं म्हणून 2200 रुपये भाव मिळाला, नाही तर 1200 आणि 1300 रुपयात मका विकावा लागायचा. मी परवा पाटण्याला बिहारमध्ये गेलो, बेगुसरायमध्ये गिरिराज सिंगच्या प्रचारामध्ये. त्या गावामध्ये इथेनॉलची फॅक्टरी उघडली आणि मक्यापासून इथेनॉल तयार झालं. तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं साहब आपको पैर पड़ के मुझे पैर छूकर आपका आशीर्वाद लेना है. मतलब पैर मत पड़ो. बोले साहब आपने हमारा कल्याण कर दिया. हमारे मक्के को 2200 रुपये भाव मिल रहा, पहले 1200 रुपये में कोई लेता नहीं था. तांदूळापासून आपण इथेनॉल सुरू केलं, बांबूपासून इथेनॉल तयार केलं, मळीपासून इथेनॉल तयार केलं, BAV मोलायसेस, सी मोलायसेस आणि आता ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार होत आहे. 16 लाख कोटी रुपयाचा आपण इम्पोर्ट करतो पेट्रोल, डिझेल आणि गॅस करता. मला विश्वास आहे 5 वर्षामध्ये हे इम्पोर्ट आपल्याला समाप्त करायचं आहे. आणि हे 16 लाख कोटी रुपये कोणाच्या घरात न्यायचे आहे? हे 16 लाख कोटी रुपये बुलढाणा, मलकापूर, हिंदुस्थान मधल्या प्रत्येक खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात पोहोचवायचे आहे. इम्पोर्ट वाचवायचा आहे, प्रदूषण कमी करायचं आहे, शेतकरी समृद्ध करायचा आहे. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे. गावं समृद्ध संपन्न करायची आहे. स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज तयार झाली पाहिजे.
मी तर स्मार्ट विलेजवर कामही सुरू केलं. मी ना विदर्भामध्ये सगळे साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं. प्रतापरावांनी पण प्रयत्न केला, मोठं कठीण आहे. मी म्हणतो मागच्या जन्मी पाप केलं, तो एक तर साखर कारखाना टाकते, नाही तर पेपर सुरू करते. खडकावर डोकं मारलं. दरवर्षी 30 कोटी रुपयाचं नुकसान आहे. 12 वर्ष झाले मी साखर कारखाने चालवतो. ह्या वर्षी पहिल्यांदी स्थिती बरी आहे. कशा करता की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही पाहिजे. विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे. आणि आज तुमच्या गाड्यांमध्ये मलकापूर, बुलढाणा, खामगाव, वनरा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला या सगळ्यांच्या पेट्रोल गाड्या आणि स्कूटरवर तुम्ही जे पेट्रोल विकत घेता त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं 20% इथेनॉल आहे. आणि आता तो दिवस दूर नाही आहे की इंडियन ऑइल आता 300 पेट्रोल इथेनॉलचे पंप उघडणार आहे. हिरो, होंडा, त्याच्यानंतर बजाज, TVS यांच्या सगळ्या गाड्या मीच लॉन्च करतो. इथेनॉलवर चालणाऱ्या, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या, CNG वर चालणाऱ्या, बगासपासून, राईस्ट्रॉ म्हणजे तणसापासून, गवांड्यापासून, पराठ्यापासून 300 प्रकल्प बायो CNG तयार करणारे देशात सुरू होऊन झाले. 40 पूर्ण झाले, बाकीच्याचं काम सुरू आहे. या देशातला शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता बनला. तुमच्या बुलढाणा जिल्ह्याला जेवढी वीज लागते तेवढी तर आम्हीच तयार करतो. 380 मेगावॉट वीज तयार करतो. या देशातला शेतकरी वीज तयार करू शकतो. या देशातला शेतकरी इंधन तयार करू शकतो. आणि आता या देशातला शेतकरी पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश, मीच अध्यक्ष आहे त्याचा, आता बिटुमिन बनवणं, डांबर बनवणं सुरू झालं. एवढंच नाही तर पानिपतमध्ये मी पुढाकार घेतला आणि इंडियन ऑइलने एक मोठा प्रकल्प टाकलेला आहे की जे राईस स्ट्रॉ परली जाळतात त्याच्यापासून 1 लाख लिटर इथेनॉल, 150 टन डांबर बिटुमिन आणि 76,000 टन 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल बनणार आहे. परळी जाळत होते लोक, आता 2,500 रुपये टन परळीचा भाव मिळणार आहे. मी तर अशा मशीन आणणार आमच्या विदर्भात आणणार आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जर्मनीतून आणायचं ठरवलेलं आहे की धानाची काठी करतील, धान वेगळा करतील, सगळं जे तणस राहील त्याची बेल करतील. आणि ज्या ठिकाणी 1,500 एकर खर्च पडत होता केवळ 800 रुपयात काम होईल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल. टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करतो. मी 25,000 टन बायो फर्टिलायझर तयार करतो. चांगलं कल्चर आलेलं आहे. आणि आता आम्ही ड्रोन आणले. ड्रोन माझ्याकडे 4,000 एकर आम्ही ऊसावर ड्रोनने फवारा केला. माझ्या घरी 88 टन एकरी ऊस झाला. माझी पत्नी शेती बघते. 11 क्विंटल सोयाबीन झाला, अवॉर्ड मिळाला. आता 11 क्विंटलही कमी आहे. ब्राझीलमध्ये एका एकरात 26 क्विंटल, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल, अमेरिकेमध्ये 30 क्विंटल आणि आपल्याकडे 5 आणि 7 क्विंटल सोयाबीन. आपल्या बीजामध्ये, आपल्या रोपामध्ये, नर्सरीमध्ये सुधार करण्याची गरज आहे. आणि आता आपण नॅनो युरिया आणला. 1 एकर ऊसामध्ये 4 पोते खत टाकायची आवश्यकता होती. 2 पोते युरियाचे, 2 पोते मिश्र खताचे. आपण आता बॉटल आणली आहे नॅनो युरियाची 250 ml ची. माझ्या घरी वापरली. द्रोण आणला. आपण जेव्हा युरिया आणि सुफला फेकतो 75% वाया जातं आणि 25% फक्त पिकाला जातं. पण द्रोणमधून जर नॅनो युरिया बॉटलमधलं लिक्विड आपण जर स्प्रे केलं तर 75% पिकाला जातं आणि 25% फक्त वेस्ट होतं. म्हणजे 4 पोत्याच्या ऐवजी 2 पोत्यामध्ये काम होतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. आमच्याकडे झालं आहे. आम्ही द्रोण आणले. महिला बचत गटांना 1500 द्रोण, 15,000 द्रोण दिल्या. प्रत्येक गावात जसं मळणी यंत्र आहे, प्रत्येक गावामध्ये आता द्रोण आहे. गावातला तरुण इंजिनियर द्रोण विकत घेईल. एकरी 650 ते 700 रुपये खर्च आहे आणि द्रोणमधून आता स्प्रेइंग होणार आहे. आणि मी आता प्रयत्न करतोय की तो द्रोण जो आहे तो इथेनॉलवर चालणारा द्रोण आला पाहिजे, म्हणजे अजून स्वस्त होईल.
आपल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. आपली सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे. माझं बोलणं नीट ऐकून घ्या. मी केवळ नेता म्हणून नाही सांगत. मला 9 डिलीट डॉक्टरेट मिळाल्यात. मी एवढा विद्वान नाही आहे. यापैकी 5 डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी विद्यापीठाच्या आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर, महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी, रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड, परभणीचं कृषी विद्यापीठ. मला आता घ्यायला जायचं आहे. जगातल्या IIT मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या मिळाल्या. मी तुम्हाला एक मंत्र सांगतो आणि तो मंत्र म्हणजे आपल्या विकासाचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे पाणी. ज्यावेळी आपलं जिगाव धरण बंद पडलं होतं, मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो. मी 18,000 कोटी रुपये बळीराजा योजना आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्राला दिले आणि जिगाव धरणाकरता 4,000 कोटी रुपये दिले भारत सरकारकडे. या बुलढाणा जिल्ह्यातलं जिगाव धरण पूर्ण झालं पाहिजे म्हणून दिलंय. पण धरणाला खूप पैसे लागतात. पण आम्ही त्यावेळी गेल्या 8-10 वर्षापासून काम करतोय की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीत प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मला आनंद आहे आकाश फुंडकर इथे उपस्थित आहेत. आकाशच्या मतदारसंघामध्ये किती तलाव झाले, किती जलसंवर्धन झालं. आजही मे महिन्यात पाणी आहे. त्यांना विचारा एकदा. बुलढाण्यामध्ये अजिंठ्यापासून बुलढाण्याचा रस्ता, 16,000 धनगर समाजाचे लोक गावं सोडून जायचे. नदी नाले तलाव सगळे खोलीकरण झाले. आज बुलढाणा जिल्ह्यामधलं सिंचन 19% जवळपास 47% गेलं. 22,000 विहिरी चार्ज झाल्या. तुमच्या मलकापूर भागामध्ये ज्ञानगंगा नदी होती, त्याच्या पात्रात जागोजागी 6 किलोमीटर खोलीकरण केलं. 65 किलोमीटरची लांबीची नदी आता मे महिन्यात देखील वाहताना दिसते. मलकापूर तालुक्यातील तामसवाडा तांदूळवाडी गावाजवळ नळगंगा नदीवर जुन्या पुलाच्या ठिकाणी आपण ब्रिज कम बंधारा घेतलाय. 80% पूर्ण झाला. येत्या पावसाळ्यात 250 TCM पाणी साठा निर्माण होईल, शेतकऱ्यांना मिळेल. मलकापूर तालुक्यातील झोडगा अनुरागबाद या गावाजवळ उंबर नाल्याच्या जवळ 5 किलोमीटर लांबीत खोलीकरण केले. तसेच 15 एकर क्षेत्रात एक नवीन तलाव खोदला. यात आजही कडक उन्हाळ्यात पाणी आहे आणि या तलावातील व नाल्यातील 6 लक्ष घनमीटर माती राष्ट्रीय महामार्गासाठी वापरण्यात आली व 600 TCMचा एवढा जलसाठा निर्माण झाला. 1 पैसा खर्च झाला नाही, फुकटाच झाला. काम का काम, आम का आम, गुठले के दाम. NHच्या तर्फे मी करून दिले आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या सिंचनाकरता आणि पाण्याकरता सर्वोच्च प्राथमिकता मिळेल. माझ्या गावात माझ्या शेतीच्या बाजूला माझ्याकडे 3 विहिरी आहे. उन्हाळ्यात 1 तास पंप चालवायचा. मी गावाची नदी खोल केली, नाला खोलीकरण रुंदीकरण केलं, माझ्या विहिरींना पाणी आलं. आता 7.5 हार्स पॉवरचे 3 पंप आहे. बावनकुळे साहेबही ऊर्जा मंत्री होते, त्यांची क्षमा मागतो. पण वीज मंडळाच्या विजेचा काही भरोसा नाही. केव्हा येते आणि केव्हा जाते. बावनकुळे साहेब असताना बरोबर होती. म्हणून आता मी सोलर पंप लावले आणि 1 तास जी विहिरीवर पंप चालायचा आता 8 तास माझ्याकडे सिंचन आहे. 60 एकर सिंचनाखाली आलं. आपल्याला आपल्या विहिरीमध्ये पाणी साठवायचं आहे आणि सोलर पंप जर लावला तर प्रत्येक गावामध्ये 50% 60% जमीन पाण्याखाली आली. शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने झालं तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल. हा देश सुखी समृद्ध संपन्न बनवायचा आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता स्थापित करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आमचं दैवत आहे. यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू,
अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या घरी माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे, पण माझ्या खुर्ची समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. कारण या देशात शिवशाही आणायची आहे. आम्ही मंत्री बनण्याकरता राजकारणात नाही आलो, आमदार खासदार बनण्याकरता नाही आलो, पैसे कमवण्याकरता नाही आलो. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे. पण एकही कॉन्ट्रॅक्टर जर तुम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की गडकरी साहेबांना कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या आधी भेटलो होतो, तर मला सांगून द्या, मी तुमच्या समोर उभा नाही राहणार. राजकारण आमचा धंदा नाही आहे. राजकारण म्हणजे समाजकारण, सेवा कारण आणि विकास कारण. केवल सत्ता नहीं बदलनी है, समाज बदलना है, हे आमचं उद्दिष्ट आहे. पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलं की समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, त्या शेवटच्या माणसाला ज्या दिवशी रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आमचं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू. आणि त्या 10 वर्षामध्ये आम्ही या दरिद्र नारायणाकरता योजना आणल्या. उज्ज्वला योजना आणली, आपल्या इथल्या लोकांच्या गरिबाची काळजी घ्यायला आयुष्य योजना आणली, वयोश्री योजना आणली. कधी भेदभाव केला? मुसलमानांना योजनेचा फायदा मिळणार नाही असं कधी केलं? दलितांना मिळणार नाही असं कधी केलं असेल तर एक जण उभा राहून सांगा. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. पण या ठिकाणी विरोधक जेव्हा आमच्या कामाला उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही, तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करून राहिला की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत. बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी निवाडा दिलेला आहे की कोणीही व्यक्ती, कोणीही पार्टी, कुठलीही पार्लमेंट आणि कोणीही मंत्रिमंडळ हे घटनेचे मूलभूत तत्व बदलवू शकत नाही. सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. हे कोणी बदलवू शकत नाही. लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट हे बदलण्याचा अधिकारच कोणाला नाही आहे. पण पार्ट बी मध्ये जी घटना आहे त्यातली जी कलम आहे ती वेळोवेळी सरकारला बदलवण्याचा अधिकार आहे. पण आमच्यावर आरोप करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की बाबासाहेबांचं संविधान तुमच्या स्वार्थाकरता इमर्जन्सीच्या काळात तोडमरोड करण्याचं पाप कुणी केलं? 80 वेळा संविधान तोडण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलं. आणि आता तुमच्याकडे येऊन सांगतात की भाजप वाले 400 के पार इसलिए बोल रहे हैं कि उनको बाबा साहब का संविधान बदलना है. मुसलमानांना सांगतात ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे. सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ. मी तर जातपात काही पाळत नाही. मी लोकसभेला उभो होतो. मी जातीपातीचा कोणाला ऐकत नाही, पाळत पण नाही. मी सांगितलं मैं नागपुर का, नागपुर मेरा, नागपुर की जनता मेरा परिवार, मैं उनका. और आणि मी नारा दिला, जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. माणूस हा जात, पंथ, धर्म, भाषेने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. हिंदू मुसलमानाला ज्या भावात पेट्रोल डिझेल मिळतं, गॅसचं सिलेंडर मिळतं, त्याच भावात दलितालाही मिळतं, मुसलमानालाही मिळतं आणि हिंदूलाही मिळतं. या समाजातला जातीवाद, अस्पृश्यता, या समाजातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करून समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्तान आम्हाला बनवायचा आहे. देशाला विश्वगुरू बनवायचा आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे आणि जगात एक शक्ती म्हणून भारताला निर्माण करायचा आहे. आम्ही लहानपणी एवढंच शिकलो, हम 2 4 रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मा.